आता लक्ष द्या, आता आपण काय करणार आहे, चूज फॉर्म्युलामध्ये इफ फंक्शन यूज करायचं आहे. चूज आणखीन रँक फॉर्म्युलाला एकत्र करून कोणता यूज करणार आहे, इफ फंक्शन यूज करायचं आहे. याच्या आधी आपण रँक फॉर्म्युला पाहिलेला असला पाहिजे, बरोबर आहे. जर का नसेल पाहिला तर रँक फॉर्म्युलाचा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या जरा, समजते. आता इथे बघा हे नंबर लिहिलेत, आपण स्टुडंटचे नाव लिहिले आहेत. समजा आता हे स्टुडंट दाखवले आपण 6 नंबर, आपण जास्त पण दाखवू शकतो. सध्या आपण एंट्री 6 स्टुडंटची केलेली आहेत. आता ते समजा रनिंगमध्ये जे किती मिनटामध्ये त्यांनी रनिंग कंप्लीट केलं, समजा 800 मीटर रनिंग आहे, ते किती मिनटामध्ये कंप्लीट केले तो टायमिंग दिला आहे, बरोबर ना. अमोल स्टुडंट आहे तो 2 मिनटं 40 सेकंदामध्ये आला. दीपक नावाचा स्टुडंट आहे तो 2 मिनटं 50 सेकंदामध्ये आला. नंतर काय इथे फाइंड केलं त्यांचे पोझिशन, म्हणजे तो कितव्या रँकवरती आहे, बरोबर आहे ना. की पहिला कोण आला, तो जो सर्वात पहिला आला असेल, म्हणजे जो लवकर आला असेल त्याचं पोझिशन फर्स्ट असणार, बरोबर, तो पहिल्या नंबरवरती असणार. मग ते पोझिशन कसं फाइंड केलं आपल्याला माहिती आहे. नसेल तर पुन्हा एकदा बघा जरा इथे कसं येणार. पोझिशनसाठी काय लिहिलं तर इथे रँक लिहिणार इक्वल टू RANK, नंतर ब्रॅकेट ओपन करायचं आहे ना. रँक नंतर तो कोणता नंबर शोधायचा आपल्याला, तर फर्स्ट नंबरवरती क्लिक करायची, याच्या समोरची सेल, नंतर कॉमा द्यायचा आहे. आता रेफरन्स म्हणजे काय, तर कोणत्या नंबरमध्ये शोधायचं आहे, तर ह्या सर्वांमधला आपल्याला बघायचं ना की फर्स्ट कोण आहे. मग रेफरन्समध्ये काय येणार, तर ही पूर्ण रेंज येणार एवढी. पण ही रेंजला काय करायचं, फिक्स करायचं आहे, बरोबर ना. रेंजला काय करायचं आहे, फिक्स करायचं आहे. कसं फिक्स करणार, तर F4 बटन दाबून फिक्स करायचं आहे. झालं फिक्स, नंतर कॉमा द्यायचा आहे. आता आपल्याला नंबर कसा पाहिजे, की जो कमी नंबर असेल तो पहिला आला पाहिजे, बरोबर ना. जो सर्वात आधी आलेला आहे तो पहिला आला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय घेतो आपण, असेंडिंग. मग असेंडिंग म्हणजे काय येणार, 1 लिहिणार इथून, समजतंय. नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि नंतर इंटर बटन दाबायचं आहे. बघा जरा आला आहे, सेकंड नंबरवरती आला आहे. मग ड्रॅग केलं तर काय होणार आपल्याला, की कळून जाणार की पहिला नंबर कोणाचा आहे. बघा सर्वात स्वप्नील किती आला आहे, 2 मिनटं 20 सेकंद, बरोबर आहे. दुसरा कोणता आला आहे, 2 मिनटं 40 सेकंद. आपण जरी असेंडिंग डिसेंडिंग केलं तरी आपल्याला कळून येऊ शकते. बघा इथून सॉर्ट अँड फिल्टर आपण नॉर्मल समजा स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट घेतला, दाखवतोय पहिला कोण आला, समजतंय. आलो आहे, समजलं पोझिशन. आता पोझिशनवरून आपल्याला मेडल काढायचं आहे. मेडल याचा अर्थ काय, की जो 1 नंबरवरती आहे त्याला गोल्ड मेडल मिळालं पाहिजे, 2 नंबरवरती आहे त्याला कोणतं मेडल आलं पाहिजे, सिल्वर मेडल. आणखी 3 नंबरवरती आहे त्याला कोणतं मेडल आलं पाहिजे, ब्रॉन्झ मेडल. समजतं एवढं असे, बरोबर ना. बाकी सर्वांना काय दाखवलं पाहिजे, अनप्लेस म्हणजे त्यांचा कोणताही नंबर आलेला नाही आहे, समजते. बाकी सर्वांना काय दाखवतो आपण, अनप्लेस म्हणजे त्यांचा कोणताही नंबर नाही आलेला आहे. मग आता ह्याच्यासाठी कसं आपण फॉर्म्युला तयार केला बघा, की आपण असं दाखवलं आहे की जर, बरोबर ना, ही पोझिशन 4 पेक्षा कमी म्हणजे 1 ते 3 मध्ये असेल तर, बरोबर ना. पोझिशन जर का 1 पासून 3 नंबरपर्यंत असेल तर आपल्याला मेडल द्यायचे आहेत, समजतंय. पण ते मेडल कसे द्यायचे आहेत, की जो पहिला नंबर असेल त्याला गोल्ड आला पाहिजे, दुसरा नंबर असेल त्याला सिल्वर आणि थर्ड नंबर असेल त्याला ब्रॉन्झ. मग इथे आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो, चूज फॉर्म्युला यूज करू शकतो. इथे कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो आपण, चूज फॉर्म्युला. बघा इथे कसा तयार केला आहे, समजा हे तात्पुरता वरती लिहिलं, इथून इथे लिहायचं ना. काय लिहायचं आपल्याला, इथून बघून समजा लिहू शकतो आपण. पहिलं काय लिहायचं, इक्वल टू इफ, समजतं ना. काय लिहिलं, इक्वल टू इफ फॉर्म्युला घेतला पहिला, नंतर ब्रॅकेट ओपन. आपण इफ फॉर्म्युला बराच वेळा प्रॅक्टिस केली आहे. पहिला काय होतो, लॉजिकल टेस्ट, म्हणजे कंडिशन काय तुमची, आपली कंडिशन काय असली पाहिजे, पोझिशन म्हणजे नंबर 1 ते 3 मध्येच असला पाहिजे. मग काय घेतोय की धिस सेल, बरोबर आहे, लेस दॅन 4, बरोबर ना. लेस दॅन 4 म्हणजे 4 पेक्षा कमी असला पाहिजे, ही झाली पहिली आपली कंडिशन. नंतर कॉमा द्यायचा इथून, मग आपण व्हॅल्यू ट्रू मध्ये जाणार. बघा आलं, समजतंय. आता ट्रू व्हॅल्यू विचारतोय ना, त्यावेळी आपण त्याचा चूज फॉर्म्युला लावायचा इथे. कसं लिहिणार आहे, चूज करायला सांगतोय. काय चूज करायचं, ब्रॅकेट ओपन करायला सांगतोय. तर चूजमध्ये काय विचारतो, पहिला इंडेक्स नंबर, बरोबर ना. इंडेक्स नंबर काय आपल्याला, तर ही वाली सेल शोधायची आहे, समजतं ना. इंडेक्स नंबरमध्ये कोणती, ही वाली सेल, आलं. नंतर कॉमा द्यायचा आहे ना. आता नंबर विचारतोय पुढे तो, की पहिला नंबर काय आला पाहिजे, बरं ना. फर्स्ट व्हॅल्यू कोणती आहे तुमची, दुसरी व्हॅल्यू ते थर्ड व्हॅल्यू कोणती आहे, तर फर्स्ट व्हॅल्यू कोणती आहे आपली, गोल्ड आहे, दुसरी व्हॅल्यू आहे सिल्वर आणि थर्ड व्हॅल्यू आहे ब्रॉन्झ.
मग इथे इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. काय लिहिणार आपण? पहिलं गोल्ड लिहिलं आहे, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट झाली, झाली पहिली व्हॅल्यू. नंतर कॉमा द्यायचा आहे. व्हॅल्यू 2 साठी काय देणार? सिल्वर. पुन्हा इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं आहे. काय लिहिणार आहे? सिल्वर, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट झालं. आता पुन्हा कॉमा देऊन थर्ड व्हॅल्यूमध्ये जायचं आहे. कॉमा दिला, आता आलो थर्ड व्हॅल्यूमध्ये. बघा हायलाईट होतं ना थर्ड व्हॅल्यू. आता इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केला इथून, म्हणजे स्टार्ट केला. आणि ते काय लिहायचं आहे? ब्रॉन्झ. इन्व्हर्टेड कॉमा झाला क्लोज. आता इथून हे ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. हॅलो, समजतंय? पण अजून आपण व्हॅल्यू ट्रूमध्ये आहे. आता इथून जेव्हा कॉमा देणार तेव्हा व्हॅल्यू फॉल्स विचारणार. तो फॉल्स व्हॅल्यू कोणती आहे? बरोबर. जर का 4पेक्षा कमी असेल, म्हणजे 1 ते 3 मध्ये जर का नंबर असेल, तर काय सांगितले आपण की ह्या पोझिशन वाईज त्यांची मेडल सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे फर्स्ट असेल तर गोल्ड मेडल आलं पाहिजे, सेकंड असेल तर सिल्वर, आणि थर्ड असेल तर ब्रॉन्झ मेडल. पण समजा ह्या 3 पैकी नसेल तर दुसरं कोणतं मेडल आलं पाहिजे, किंवा दुसरी कोणती व्हॅल्यू आली पाहिजे? फॉल्स व्हॅल्यू काय लिहिणार आपण? अनप्लेस. म्हणजे आपल्याला इथं कोणताही नंबर नाही आहे. तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये काय लिहायचं आहे? अनप्लेस. नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. झालं एकदा ब्रॅकेट क्लोज. समजतंय? जमेल एवढं? नंतर एंटर बटन दाबायचं आहे. बघा आलं सिल्वर. आलं. फर्स्ट नंबर कोणता आहे? गोल्ड नंबर, सेकंडला सिल्वर, आणि थर्डला ब्रॉन्झ मेडल. कळलं? आपण जर का इथे टायमिंग चेंज केला, एखादा इथे किती 2 मिनटं आहेत, बरोबर ना? 2ला सिल्वर दाखवतोय. समजा आता इथे लिहिलं आपण की 1.20 सेकंदमध्ये आला समजा एखादा स्टुडंट. जसं इथून चेंज करणार ॲटोमॅटिक इथे काय पोझिशन 1 येणार, इथे गोल्ड मेडल येणार. बघा दाखवतो इथे पोझिशन 1 आली, गोल्ड मेडल. समजतंय? कळेल? आपण काय इथे इफ आणखीन चूज हे दोन्ही फॉर्म्युला एकत्र केलेत. पण त्याच्या आधी तुम्ही रँक फॉर्म्युला प्रथम पाहून घ्यायचा आधी. जर का रँक माहीत नसेल तर आपल्याला डायरेक्टली एंट्री करायला जमणार नाही ते. समजतंय?